करताबाई सोमाजीचे चांग भलं। श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर गोळकोट पेटमाप शिमगा महोत्सव 2025 च्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे आणि हा सुद्धा भाग मराठीमधूनच होणार आहे। आजच्या या भागात आपण पाहणार आहोत श्रीदेवी करंजेश्वरी माहेराहून आल्यानंतर पालखी देवळामध्ये जाताना कशी एक फेरी जास्त मारते, कशी पालखी जड येते, ते सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अननोन टेरिटरी विथ समीर। पालखी गोळकोट चानेवरून देवळाकडे येण्यासाठी निघालेली आहे। वाटेमध्ये येणाऱ्या सर्व भक्तगणांना आरत्या आणि त्यांना दर्शन देऊन सुद्धा झालेलं आहे आणि आता पालखी थोड्याच वेळात मंदिर परिसरामध्ये पालखीचे आगमन होणार आहे। श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर या दोन्ही पालख्यांच्या तीन प्रदक्षिणा मंदिराभोवती पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसऱ्या प्रदक्षिणेनंतर पालखीवरचे छत हे उघडलं जातं आणि त्याच्यानंतर पालखी काठीवरून मंदिराभोवती 2 प्रदक्षिणा घालते आणि श्रीदेव सोमेश्वरची पालखी पहिली मंदिरामध्ये जाते आणि त्याच्यानंतर श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी पुन्हा एक प्रदक्षिणा घालून पालखी जड येते। याचं कारण असं आहे, श्रीदेवी करंजेश्वरी ही आपल्या माहेरी गेलेली असते आणि माहेराहून पुन्हा आल्यानंतर सासरी पालखी मंदिरामध्ये जाताना थोडीशी जड येते आणि एक प्रदक्षिणा जास्त घालते। हे आपण पुढे पाहणार आहोत।
श्रीदेव सोमेश्वर यांची पालखी मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरामध्ये आलेली आहे आणि श्रीदेवी करंजेश्वरी जी पालखी जी एक प्रदक्षिणा जास्त घालते मंदिराला त्या प्रदक्षिणेसाठी गेलेली आहे। आणि आत्ता आल्यानंतर आपण पाहाल की पालखी सोमेश्वरची पालखी एवढी आरामात आतमध्ये गेली, तशी श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी एकदम आरामात जात नाही। त्याच्यासाठी भोयराजांना थोडीशी जादा मेहनत घ्यावी लागते, कारण आई करंजेश्वरी ही आपला माहेरवास संपवून सासरी परतलेली असते, त्यामुळे पालखी जड येते। श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर यांच्या दोन्ही पालख्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत आणि आता भोयराज दोन्ही पालख्या आपल्या अंगा खांद्यावरती नाचवून आनंद साजरा करणार। आणि याच्यानंतर होणार यशुनाथ। जसा शिमगा महोत्सवची सुरुवात होते त्यावेळी जसा यशुनाथ होतो तसा शिमगा महोत्सवची सांगता होताना सुद्धा यशुनाथ होणार। याच्यानंतर महाआरती होणार। महाआरतीनंतर हा शिमगा म्हणजे 2025चा श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर गोळकोट पेठमाप हा शिमगा महोत्सव इथेच समाप्त होणार। तर आपण महाआरती करूया पहिले आणि नंतर मग आपण भेटूया आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया। तर मंडळी महाआरतीला सुरुवात झालेली आहे आणि शिमग्याची सांगता सुद्धा इथेच होत आहे। तसाच हा आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया आणि हा मराठीमधून केलेला जो ब्लॉग आहे आपल्याला कसा वाटला तो मला कमेंट्स करून जरूर कळवा। या व्हिडिओ थ्रू माझ्या चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, कारण अशा नवीन व्हिडिओ आपल्याला पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करणं जरुरी असतं। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय अँड टेक केअर।